नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. तुषार कदम. काय सांगाल कोळकी जिल्हा परिषद गटाचं इलेक्शनचं वातावरण तर अतिशय जोरात तापू लागलंय. मतदाराला तुम्ही काय आव्हान कराल? आता इकडून तर गिरवीतून 99% तर भाजपच वाढून जाणार आहे. कारण रणजित दादांची आणि बाकी म्हणजे बऱ्यापैकी काम चालूच आहेत. 99% तर दादांचीच काम आहे. काय काय कामं केलं दादांनी? दादांनी हा दिसतोय रोड दादांनीच केलेला आहे. हा दिसतोय तो रोड, आता जी माणूस येतोय जातोय हा रोड दादांनीच केलेला आहे. शाळेचं काम चालू आहे आणि सगळे कामं बघायचे असतील तरी तुम्ही चला माझ्यासोबत, सगळी तुम्हाला कामं दाखवतो. 35 वर्षात काही सुद्धा झालं नाही. त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं, त्यांनी पाणी आणलं ते त्यांचं चाललंय, फक्त त्यांचं पाण्यावर चाललेलं. त्यांचं गिरवीत कुठलंही विकास काम नाही आणि त्यांनी जाऊन द्यावं. जे उमेदवार आहे ना त्यांना यावं, गिरवीत दाखवावं काय केलंय काय नाही. उमेदवाराचं कसं आहे त्या तुम्हाला सांगतो. गाडीतून येणे, गाडीतून हात जोडणे, कधी कुणाला 5 रुपयाचा चहा पाजला नाही त्या उमेदवाराला, असा ते उमेदवार आहे. जयकुमार शिंदे यांच्याबद्दल काय सांगा? जयकुमार शिंदे माणसातला माणूस आहे आणि देव माणूस आहे, गरजेला पडणारा माणूस आहे. जिल्हा परिषद गट म्हटलं की सर्वसामान्य नागरिकांची कामं असतात. हो, 100%. ते कामं जयकुमार शिंदे कसे सोडवतील? 100%. आमच्या गावचे जगदीश उर्फ बाळासाहेब कदम आहे, त्यांना तुम्ही गावातल्या कुठल्याही नागरिकांनी काय यावं, बाबा माझं असं काम आहे, 100% जयकुमार गोरे काम म्हणजे सोडवून दाखवणार, प्रश्न सोडवून 100% दाखवणार. आमदारांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये किती कामं झाली? जनतेनं निवडून दिलेला आमदार आहे, त्या आमदाराचा आतापर्यंत कुणीच हात धरला नाही आणि इथून पुढे बी धरू शकत नाही. दीपक चव्हाण हा आमदारकीलाच फक्त गिरवीत येत होता, ह्याच्या विरुद्ध कुठंही आला नाही दीपक चव्हाण. आणि दीपक चव्हाणाचं असं होतं, ते ताटाखालचं मांजर होतं. बस म्हणले की बसायचं, उठ म्हणले की उठायचं, त्याच्या हातात काही सुद्धा नव्हतं. आता कोळकी जिल्हा परिषद असेल किंवा कोळकी पंचायत समिती गण असेल, या उमेदवारांना तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आता आमचं तर आता परत आम्ही घर टू घर करणारच आहे, हाऊट आता सगळ्यांना सांगणारच आहे की म्हणजे 99% तर गाव आमचं भाजपकडेच आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगणार आहे, कमळासमोरील चिन्ह बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजय करा. काय काय कामं झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं अजून? आता गिरवे गावचे फक्त 2 ते 3 रोड राहिलेले आहेत. ते रोडचं काम झालं की झालं. विकास कामं काय लागतं माणसांना? पाणी, रोड, लाईट काय लागतं माणसांना? गावचा विकास फक्त झाला पाहिजे. का गाडीतून येऊन गाडीतून हात जोडून असं विकास कामं होत नाहीत. मतदान आलं की तुम्ही गिरवीत येणार, माणसांना हात जोडणार, असं नाही चालत. तुम्हाला कोळकी जिल्हा परिषद गटातून जयकुमार शिंदे असतील किंवा जे पंचायत समितीचे जे कोळकीची विकास नाळे जे आहेत किंवा अजून भाजपचे जे उमेदवार आहेत, ते विजयाबद्दल किती आत्मविश्वास आहे? अवकाश 99% तर भाजपची सत्ता येणार आहे. यांनी किती कुणी काही करून आता भाजपची हवा आहे का तर हवाच आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही कितीही प्रयत्न केला ना तरी काही फरक पडत नाही. नक्कीच होते. कोळकी जिल्हा परिषद गटातील नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की कितीही काय करू द्या, पण या वेळेस भाजपची सत्ता येणार हे निश्चित आहे. धन्यवाद.